हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि मी आज एका मस्त व्हिडिओ घेऊन आले तुमच्यासाठी, ज्यामध्ये मी माझ्या बेस्ट फ्रेंडवरती कॉल प्रँक करणार आहे. आणि मी तिला असं सांगणार आहे की म्हणजे मी भावाला सांगणार तिला फोन लावायला आणि असं सांगणार की मी 6 तासांपेक्षा जास्त वेळ झालाय आणि मी घरीच नाही आली आणि मी बॅग घेऊन कुठेतरी बाहेर निघून गेली आहे. सो आपण तिच्या रिॲक्शन्स कॉल थ्रू आपण कॅप्चर करूया आणि तिला काय वाटतंय बघूया. ट्रू फ्रेंडशिप कशी आमची बघूया जरा. ती काय काय हालचाल करते. पहिल्यांदा तर तिला असं वाटेल की आम्ही तिची चेष्टा मस्करी करतोय किंवा तिच्यावरती प्रँक करतोय असं तिला वाटेल, पण आपण असं तिला पक्का यकीन देऊया की प्रँक नाहीये असं तसं. सो चला आपण तिला आता कॉल लावूया. पण काय माहिती ती आता रात्रीचे 9:15 वाजलेत, काय माहिती कदाचित ती जेवत असेल नसेल. पहिला फोन उचलेल नाही उचलेल, पण तिने जेव्हा फोन उचलेली तेव्हा मी लगेच व्हिडिओ स्टार्ट करते आणि तिचे रिएक्शन्स आपण कॅप्चर करूया. सो स्टे ट्यून्ड. चल गाईज, आता आम्ही कॉल करायला लागलोय. सो आता ती उचलते का आधी, तर ते पहिलं चॅलेंज आहे आमच्यासाठी, तर आपण ते बघूया. लाव कॉल. भाई तू हसू नको भाई, सगळ्या प्रँकची वाट लाव. आधी काय म्हणायचं? हॅलो मृणालताई, अगं ताई 1-2 वाजता घरातनं गेले बॅगेत कपडे घालून आणि ती अजून आलेली नाही. मी सगळ्यांना फोन करून विचारलं, शरद आब्बा आत्या, ती कोणाकडेच गेलेली नाही आणि फोन पण घरीच ठेवून गेल्या. आणि तिच्या फोनचं लॉक उघडून हर्षिताला कॉल केला तर ती हर्षिता सोबत पण नाहीये. मला खूप टेन्शन आलं, मी काय करू. आणि आईला नको तिला सांगू. नाही माहिती, मला तुझं लॉग माहिती नाही, काल मी बघितलं होतं म्हणायचं, ती काहीतरी करत होती तेव्हा. हा असं. चल स्टार्ट कर. तुला हसू आलं तरी म्यूट करून हस तू. काय लांब यार, एवढा कॉल नाही करू शकत. जर बसला तर बसला मग एवढा. त्याच्यात आम्ही रिहर्सल करतोय. हा टेक 1. हॅलो, हा म्हणाली ती, कुठे आहेस तू? आहे ना मी घरी, असं ती म्हणणार. मी म्हणणार, बघ अगं ताई 2 वाजता घरातून बॅग घेऊन गेली आहे, अजून ती घरी नाही आली. मी आईला कॉल केला, सगळ्यांना कॉल केला, तर सगळे कॉल करतायत पण काय ती कॉल उचलत नाही. आणि आत्ता कळतोय की फोन पण इथंच स्विच ऑफ करून ठेवलेला बॅगेत सापडलाय मला आता. ती कुठेच बॅगेत नाही, तिच्या कपाटात ड्रॉवर मध्ये होता. ड्रॉवरमध्ये कपाटात ठेवलाय. ती कुठेच नाही आणि गाडी पण नाहीये तिची खाली. गाडी पण नाहीये. गाडी घेऊन आणि हर्षिताला पण कॉल केला, तिचा नंबर होता माझ्याकडं, तर ती म्हणते की ती पण नाही गेली कुठं आज त्याच्या बरोबर. ती पण ती कारण तिची उद्या प्रॅक्टिकल आहे म्हणून ती कुठेच नाही गेली हिच्यासोबत. ठीक. सो गाईज, आता आपण कॉल लावूया. खरं तर हा लाव. श्रीराम समर्थ. हॅलो. हॅलो. हा शंतनू, बोल की. अगं ताईचा काय कॉल झालेला का ग तुझा दुपारी? नाही रे, का रे? अगं ताई 2 वाजता अगं ताई 2 वाजता दुपारी बॅग भरून बाहेर गेली कुठेतरी, अजून ती घरी नाही आलेली. काय माहित अगं. भांडण झालं का तुमचं दोघांचं काय? तसं काय एवढं नव्हतं झालं, काही थोडंसंच झालेलं, काल रात्री झालेलं. मी तिला कॉल करते, थांब. अगं तिचा फोन घरीच आहे. फोन पण घरी घेऊन गेले? हो. मग रे आता? अगं मी सगळ्यांना आईला पण कॉल करून सांगितलं, पण आई तिकडं असल्यामुळं काय ती काय म्हणली मी नाही काय करू शकत. आब्बांना पण केलेलं, आब्बा म्हणले थांब थोड्या वेळ, मी नाहीतरी घरी येतो. ती बॅग भरून घेऊन गेली. बॅग घेऊन गेलीये ती. काय करावं रे? आणि मी वगैरे तिचा नंबर आहे का? तिला पण कॉल करून बघितला, ती म्हणली की ती माझ्याकडे पण नाही आली आज, तिचा उद्या प्रॅक्टिकल असल्यामुळे ती अभ्यास करत बसली म्हणली. कुठे गेली असेल रे? काय माहिती, अगं 2ला गेलेली, अजून नाही आली ती घरी. काय झालेलं भांडण शंतनू? अगं काय नाही, असंच थोडंफार संध्याकाळी झोप्यावरनं, खायच्या ह्याच्यावरनं. काय माहिती अगं. काय डोकंच माझं तर फिरलं बघ. फोन असता तर ऍटलीस्ट फोन तर करू शकला. त्याला केला असणार तू? हो केलेला. ती म्हणली की माझा काहीच कॉल नाही झाला सकाळपासून. समृद्धी वगैरे केला त्यांना, सगळ्यांना केला. तिचा फोन घरीच होता, मग तिचं मला लॉक माहित होतं म्हणून सगळ्यांना कॉल करून बघितलं तिच्या मोबाईलवरून. काय रे, दुसरा काय ऑप्शन करायचा?
आता बघू थोड्या वेळ थांबणार आहे, नाहीतर पोलीस कंप्लेंट करू म्हणते. काय बघ शंतनू, पोरगी मूर्ख बिरकाय का रे, डोक्याला बिनकामाचं. नेहाल पण नसणार आहे केला तिनं, ती मलाच सगळं सांगत असते. काय माहित, मी नेहाला नाही केला. नाही नेहाल नाही ती करणार फोन, ती मलाच कारण सगळ्या गोष्टी सांगते. काय खाल्लेलं पण नाहीये, परत तिने दुपारी जेवण पण नव्हतं केलं. तू टेन्शन घेऊ नको. आणि गाडी घेऊन गेली, अगं गाडी पण नाहीये खाली. काय म्हणतेस? गाडी घेऊन गेली का? हा गाडी घेऊन गेली, गाडी पण नाहीये खाली. येईल परत, थांब जरा. ती उगाचच तुला त्रास द्यायला काहीतरी करते. आणि आईला पण कॉल केला तर आई म्हणली की काहीतरी करते, नाहीतर आब्बांना सांगितलं. आब्बांना पण कॉल केला, आब्बा म्हणले थांब थोड्या वेळ, नाहीतर मी येतो घरी. आत्याला पण केलेला कॉल. आईला टेन्शन आलं असेल की आता तिकडे. मग काय, म्हणून मी काय जास्त तिला सांगितलं नाहीये. तिला म्हणलं की मी 6 वाजता गेलीये, तिला मी काय बोललो नाही, दुपारीच गेली ते. तिला वाटलं असेल हर्षिता बरोबर, नाही तर कुणाबरोबर तरी गेली असेल. हर्षिताला नीट विचारलंस का? हो. तिचा नंबर मला पाठवतोस का हर्षिताचा? हा ठीक आहे, टाकतो तुला. हा मला टाकले. हा टाकतो 1 मिनिट. हा लगेच टाक, मी फोन करतो. थांब आधी तिचा मोबाईल घेतो. हा आणि टाक मला, कॉल कर. हा ठीक आहे. टाक ना ते, आईला कॉल करत. हॅलो. हा अगं मी वॉशरूमला गेलो होतो, बोल ना. हा ऐक ना, मला नंबर पाठव. आणि मुळात म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्ही विसरलेच बघ. नुसतं आउटच झालं हे ऐकल्यामुळे शंतनू. अगं आता जैन काकाचा पण कॉल येऊन गेला परत. तो म्हणत होतो येतो का पोलीस स्टेशनला, मी पण येतो, तिथंच भेटू. ते गेलेत का पोलीस स्टेशनला जैन काका वगैरे? ते म्हणतोय निघतो मी 10 मिनिटं. ऍटलीस्ट गाडीवरून तरी वगैरे. पण कशावरून शंतनू एवढी ती भांडली रे? काय माहिती अगं, 2 वाजता गेलेली ती. दुपारी पण जेवण नाही केलं, माझा क्लास सुटला 11:30-12 पर्यंत. मग मी आल्यावर तर झोपलीच होती. मग मी जरा झोपलं, जागली मला 1:30-2 वाजता. आणि मग ही दार उघडून गेली. मला वाटलं गेली असेल खाली काहीतरी टाइमपास करायला, पण नंतर आलो 6-7 वाजले तरी येईना. मग मी जिमला जाऊन आलो मगाशी, तरी आली ना. बरोबर नाही अजिबात. ती लय मार खातात, माझा बघच ओरडा कशी खातात. लय मूर्खपणा केलाय तिने. चांगलं नाही हे असलं तिचं. आणि अगं आईला पण टेन्शन येतं ना तिकडं. मग आईला काय सांगितलं? आईला सांगितलंय की मी तर तिला सांगितलंय की हर्षिता बरोबर गेलीये आणि ती अजून घरी नाही आली म्हणून ती जरा चिल्लय. तिला अजून जैन काकाला मी तिला सांगू नको म्हणलंय, आब्बांना जैन काकाला. हा ती तिकडे, तिला किती टेन्शन आहे. आणि ती काय करू पण नाही ना शकणार तिथून. तेच की. आणि म्हणजे नुसतं काकू एक तरी काय इमोशनलच रडायला सुरू करते. मग काय, मूर्ख पोरगी आहे नुसती. बघ फोन घेऊन गेली ही पद्धत. लास्टचा कॉल कुणाला केला जरा बघ बरं तिच्या फोन मधून. अगं मलाच केला होता तिने 11:30 वाजता. त्याच्या अगोदर कुणाला नाही केला. 1-2 मिनिटं थांब ना. मग हॅलो मला जैन काकाचा कॉल येतोय, मी तुला करतो 1 मिनिटात कॉल. हा गाईज तुम्हाला सांगते, ती खरोखर माझ्यावर खूप जास्त प्रेम करते आणि ही ट्रू फ्रेंडशिपची आता मी कॉल करून दिलं. थांब या व्हिडिओ मध्ये नको थांब. आम्ही परतची एक क्लिप घेऊ. थांबा गाईज थांबा. आम्ही लास्टचा कॉल करतो. खूप पॅनिक झाली. आता प्रँक संपवणार आहे, कारण ती ऑलरेडी खूप घाबरली आहे. सो आता जास्त अजून एक्सटेंड नाही करत. आणि आता मी सांगून टाकतो. पण असं म्हण की मी पोलीस स्टेशनला चाललोय आणि कसा वाटला प्रँक. हॅलो. हा अगं मग काका पण म्हणतोय हे पोलीस स्टेशनला, मग मी पण पोलीस स्टेशनलाच चाललो. हा काय रे तरी ही पोरगी. मला त्या हर्षिताचा नंबर पाठव. आणि कसा वाटला प्रँक? कसा वाटला प्रँक मुने? तुझं मुने तुझं माझ्यावर किती किती खरं प्रेम आहे ते मला दिसलं. मी व्हिडिओ काढला त्याचा. बापरे बापरे. तू जेव्हा कधी
काहीतरी prank करताना लागेल. अगं तुला सांगू का म्हणाल ती माझी फाटलेली तुला सांगायच्या अगोदर. मी तिला काय म्हणत होतो माहिती का, माझ्याच्याने अजिबात नाही होणार, कारण मी असं काहीच खोटं बोलू शकत नाही. मी दर 2 सेकंदाला हसतो, म्हणजे मी काही खोटं बोललो तरी मला हसू येतं लगे माझ्यावर तोंडावर कळतं. मग म्हणून तर म्हणजे काय म्हणतात त्याला, एकदम शांततेत वगैरे. अगं मी काय केलेलं माहिती का, मोबाईल एकदम लांब धरलेला आणि बोलत होतो, म्हणून तुला माझं हसू ऐकू येत नव्हतं. मूर्ख आहे का गं शस्त्र तू? नालायक कुत्रे. तंदुरी नाईट्स. काकू म्हटलं असतील की भेटली की मला मी 2 कानफडीत देणार तिला. उल्लू बनाया बडा मजा आया, उल्लू बनाया बडा मजा आया. अहो मी असं कधी करीन का काकू? मी असं कधी खायला सांग, वरच्याने काय खाल्लं नसलं, काहीतरी खायला सांग, काहीतरी शांत राहा, आई नाही काय झालं तुला, आमची काय आईच नाही का तुला? मुंड्या झालं माहिती का? कसा वाटला तुला प्रँक सांगा आमचा? आणि ह्याच्यामध्ये तू नेहाला कॉल करशील म्हणून मी नेहाला पण कॉल करून सांगितलेलं की तिचा जर कॉल आला तर सांग माझं काय बोलणं झालं नाही म्हणून. नाही बाबा, काय नुसतं मूर्ख आहे राव तुम्ही. मी कसली टेन्शन मध्ये माहिती का, मी आता बाकीच्या व्यक्तींना पण फोन करणार होते. अगं हे बघ मी तिला काय म्हणत होतो माहिती का, हे बघ मी फर्स्ट कॉल झाला ना की मीला म्हणत होतो की लगीला सांगून टाकू, हे जे 2 कॉल उचलले नव्हते ना मधले, हे ही म्हणत होती उचलू नको, थांब जरा, पेशन्स थांब जरा. मी इथंच बसलेलो फोन समोर. सॉरी गाइस, सॉरी, ये तो बहुत ही ज्यादा पीक होणार आहे. नेक्स्ट लेवल हो गया. कसलं टेन्शन माहिती का शस्त्र, नालायक कुत्रे. अगं माझं पोट लटकटायला लागलंय माहिती का? तुला प्रँक कसा वाटला ते सांग. काय सुद्धा prank ए बरं ऐक माझा व्हॉइस ओव्हर कसा होता, म्हणजे एकदम सिरियस होतो ना मी. सिरियस म्हणजे मला तर वाटलं तू रेट लागते. अगं मला हसू येत होतं. मला अक्षरशः तुला सांगू का, ह्याच्या अगोदर किती रिहर्सल केलेत ना, हे ब्लॉग मध्ये शूट केलेलं आहे. तुला दाखवतो थांबा मी. हा व्लॉगिंग चालू आहे, तुझा सगळा आवाज जातोय व्लॉग मध्ये. अगं कुत्रे ना, जरा लाज ठेव. त्याचा नंबर हा का पाठवा ना, मला काय कळलं. आणि ही काय म्हणली माहिती का, करून टाकू नको, सगळ्यांना उगं कळलं, उगं परत काहीतरी जास्त होईल म्हणून जास्त नाही केलं. आणि ह्याच्यामध्ये आई पण सामील आहे. आईला पण कॉल करून सांगितलेलं की जर मृणालचा कॉल आला तर उचलूच नको कॉल म्हणून. अगं जरा लाज ठेव शस्त्र. शंतनूचा फोन झाल्या मी रूम मधनं बाहेर गेले, ढगे काकू विजलंय, मोठं टेन्शन आलंय. मी कसलं त्यांना सांगत दिले, त्या सुद्धा उठल्यात झट्ट दिसली आणि माझ्या इथं आलं. ये गाईज, अशा रीतीने प्रँक सक्सेसफुल झालेला आहे. आणि माझ्या आणि अशा रीतीने लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते मला कळलेलं आहे. अरे बाप रे बाप. तुझ्यावर आता तर माझ्या पण आधी तर मला तुझी काय तुझी आई घरी नाही, तिला तुला सांगितलं होतं. जरा लाज ठेव थोडीशी, नालायके. कुठलं बसलं तुला असलं, तुमचा बॉयफ्रेंड वगैरे आहे का काय तुला? गाईज, अशा रीतीने प्रँक सक्सेसफुल झालेला आपण आहे. पण एक हिच्यावर असाच प्लॅन करू बरं का ग. तिच्यावर बघते आता प्रँक कसा करते ना, खरंच प्रँक करते, त्याशिवाय तिला कळणार. गाईज, खोट्या प्रँक फोन हिला केले पाहिजे. खोट्या प्रँकची मज्जा कशी वाटली सांग. हा एक नंबर. जगाकडे जाणार होते रडत. अरे बापरे बापरे. मी तुला माहिती का, मी फर्स्ट कॉल झाल्या तिला म्हणत होतो की सांगून टाकू, ती आईला कॉल करेल, बाबांना कॉल करेल, लोक ते टेन्शन मध्ये येतील म्हणून कॉल म्हणून. आणि जर का आईला बाबांना फोन केला असता असं झालं तर लागलेच होते मग, तुमचे सगळ्यांचे लागले होते. सगळ्यांचे लागले असते. आणि मला तर चापट पडले असते आत्ताच्या आत्ता येऊन. मग आणि मी बघ हिला मी काय म्हणत होतो माहिती का, हिला नको सांग. डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन केला
आणि मी म्हणत होतो बाबांना सांग, तर ही काय म्हणतीये, अगं मुनी फार घाबरट आहे, ती सांगत नसते आई बाबांना, फार घाबरट आहे ती, असं म्हणत होती मला. अगं खरंच सांगितलं तुम्हाला, आता काहीच कळलं काय मी कुणाला सांगून काय नको. अगं मग म्हणून मी हिला म्हणत होतो की लवकर हिला सांगू, दुसऱ्या कॉललाच करून की काय नाही प्रँक, पण ह्याच्या मधले 2 कॉल गेले ना, म्हणून मी तिला म्हणत होतो की नको उचलू, पण उचलू. ही म्हटली नाही उचलायचं अजिबात मोबाईल. काय ठेव, मला नाही बोलायचं तुझे. अगं मुने, प्रँक प्रँक असतो ग, एवढं काय तर. एकाच दिवशी खरंच जातील आणि मला वाटलं ही प्रँकच करते. नाही ग, प्रँक प्रँक असतो, चेष्टापुरती चेष्टा. लगेच सांगितलं आम्ही तुला, 4-5 मिनिटात तर लगेच सांगितलं ना. नाही 4-5 मिनिटं कुठल्या संतोनुचा पहिला कॉल आलाय मला 9:30 वाजता. 20 मिनिटं झाले. मग अशा रीतीने आम्हाला खूप मजा आलेली आहे. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते मला कळलं. वाव. अजिबात प्रेम नाहीये माझं तुझ्यावर, 0% पण नाहीये. जास्त माहिती का खरे आता. अशा रीतीने मी शंतनूला बळीचा बकरा करून. आणि ऐक ना, मी तुला म्हणत होतो सांग का, मीला म्हणत होतो की भाई मी आधी काय करू, मृणाल दीदीला हे करू आणि मग नेहाला कॉल करायला सांग मृणाल दीदीला, कारण मला जमत नाही म्हणलं, मी एवढं खोटं बोलूच शकत नाही. नाही तूच करायचं करून मला करायला लावलंय. बोलणार नाही तिथे. आणि लागलं का मी तर तुला बघितलं नाही, पण मला तुझी दय तुझी माहिती का लिपरू म्हणला तर 10 वाजता उपाशी कुठं शोधल तिला. मला किती प्रश्न पडले माहिती का रे. ये प्रँक सक्सेस. अगं तुला सांग शपथ 2 वाजता जर गेली असते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड दिस इज डे 2. ज्याच्यानंतर मी तो व्लॉग शूट केला आणि त्याच्यानंतर मला खूप शिव्या पडल्या, पण मला त्या ब्लॉगमध्ये कळलं की ती खरंच माझ्यावरती खूप प्रेम करते ॲज अ बेस्ट फ्रेंड. आणि येस, व्लॉग कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि येस, अशाच आपण इंटरेस्टिंग व्लॉग घेऊन भेटत राहू. आता नेक्स्ट बळीचा बकरा कोण आहे त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग पण बघावं लागेल. सो येस, स्टे ट्यून. बाय.